माउथ अल्सर्स, तोंडाला फोडं येणं याला आयुर्वेदात मुखपाक म्हणतात. काही रुग्णांना वारंवार तोंडाला फोडं येतात आणि 7 दिवस तर कधीकधी 15 दिवस उपशय होत नाही. या फोडांमध्ये काही रुग्णांमध्ये दाह, वेदना बघायला मिळतात. त्यामुळे जेवण जेवता येत नाही, बोलतानाही त्रास होतो. मग यावर काय उपचार करावा? मुळात तोंडाला फोडं आल्यावर मुख्यत्वे करून जाठर अग्नीचा विचार म्हणजे पचनशक्तीचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे रुग्णाचे पोट दररोज साफ होते का? बहुतांश रुग्णांमध्ये मुखपाकासोबत कॉन्स्टिपेशन, मलबद्धता बघायला मिळते. म्हणून रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेणे हे लाभदायक ठरते. याच त्रिफळा चूर्णाचा काढा 60 ml म्हणजे अर्धा कप दुपारी आणि रात्री जेवणाच्या आधी घेतल्याने फायदा होतो. अविपत्तिकर चूर्ण 15 ते 20 ग्रॅम सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यावे. गोळ्यांमध्ये कामदुधा रस, यष्टीमधु गुटिका ह्या गोळ्यांनी त्वरित उपशय मिळतो. स्थानिक चिकित्सा करताना सहदामध्ये त्रिफळा चूर्ण टाकून फोडावर लावल्याने फायदा होतो. त्रिफळाच्या काढ्याने, यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठमधाच्या काढ्याने गार्गलिंग म्हणजेच गुळण्या केल्याने फायदा होतो. यासोबत आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक असतात, जसे की चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ, जंक फूड्स आणि विरुद्ध आहार पूर्णतः टाळावा. खूप गरम जेवण टाळावे आणि आहारात योग्य प्रमाणात गाईच्या तुपाचा वापर अवश्य करावा. तोंडाला आलेली फोडं ही न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे आहेत असं समजून आपण व्हिटॅमिन्सचे सप्लिमेंट्स घेतो, पण इथेही अग्नीचा विचार करणे गरजेचेच आहे. जर आपली पचनशक्ती चांगली असेल तर खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन आपल्याला योग्य त्या प्रमाणात न्यूट्रियंट्स मिळणार आहेत आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेतल्याने तोंडाला आलेली फोडं ही तात्पुरती बसतीलही, पण कॉन्स्टिपेशन पासून सुटका होणे जवळजवळ अशक्य आहे. म्हणून यावर विचारपूर्वक उपचार करणे आवश्यक आहे.